सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील युनिट क्रमांक 9 पर्यावरण ह्याच्यामध्ये येणारा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण सुरू केलेला आहोत बघण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी. पॉईंट्स टू रिमेंबर. आता नेक्स्ट पॉईंट्स बघूया. CBD म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी. कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी आपल्या देशात एक बायोडायव्हर्सिटीचा भाग आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. अनेक प्राणी, अनेक पशु पक्षी, वनस्पती, अनेक क्रिमी कीटक, इन्सेक्ट, हे खूप डायव्हर्सिटीज आहे आपल्या देशात. मग हे सर्व बायोडायव्हर्सिटीला प्रोटेक्शन करण्याचं कामं भारत सरकार केलं पाहिजे म्हणून ही एक योजना सुरू केली आहे. कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी हे कोणत्या वर्षी सुरू झालेलं आहे? 1992ला. ओके. आपल्या देशातसुद्धा हे फॉलो केलेलं आहे. कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी हे नॅशनल लेवल म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरतीचा हा एक प्रोग्राम आहे. ओके. बायोडायव्हर्सिटीचा. मग कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी ह्याच्यामध्ये पुन्हा 2 भागे केलेले, 2 सप्लिमेंट्स. हे लक्षात ठेवा. बोर्डवर लिहिलेला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे त्यामुळं पूर्णपणे लक्षात ठेवा तुम्ही. कार्टाजेना प्रोटोकॉल हे बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शनचा पुढील भाग आहे. ओके. कार्टाजेना प्रोटोकॉल. त्याच्यानंतर नायोगा प्रोटोकॉल हाही बायोडायव्हर्सिटीचा पुढचा हा टप्पा आहे. क्योटो प्रोटोकॉल कशासाठी केलेले? क्योटो हा जपान देशातील एक नगर आहे. क्योटो प्रोटोकॉल म्हणजे एक ॲग्रीमेंट केलेले आहे. अनेक देश मिळून ॲग्रीमेंट केलेलं आहे. कशाच्या संदर्भात? ग्लोबल वॉर्मिंग. सध्या उष्णतामान भरपूर प्रमाणात वाढत आहे. मग उष्णतामान वाढल्यामुळे अनेक प्रकारचा आजारी पडतो. म्हणजे उष्णतामान वाढलं तर खूप अनेक त्रास आपल्याला होणार आहे. मग हे क्योटो प्रोटोकॉल 1997ला ॲग्रीमेंट केलेले आहे. क्योटो प्रोटोकॉल पूर्ण लक्षात ठेवा हे दोन्ही. त्याच्यानंतर UNFCC म्हणजे काय? फुल फॉर्म विचारतात. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज. युनायटेड नेशन जे जागतिक दर्जाचा एक संघटना आहे, प्रत्येक देशाचं संघटना. त्यांनी सर्वांनी मिळून एक क्लायमेट चेंजवरती एक नियम केलेले आहे. मग तो नियम काय सांगतात? ग्रीन हाऊस गॅसेस सर्वांनी मिळून कमी केला पाहिजे. ग्रीन हाऊस गॅसेस. आता हे ग्रीन हाऊस गॅसेस का वाढतो? तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त झालं. कुठं? एअर पोल्युशन झालं. अनेक म्हणजे कारखान्यामुळं, इंडस्ट्रियल एरियामुळं हे ग्रीन हाऊस गॅसेस प्रमाण वाढत आहे. मग जगात सगळ्यात जास्त ग्रीन हाऊस गॅस व्यक्त करणारा देश कोणता आहे? तर चीन आहे. चीन. आणि दुसरा आहे अमेरिका. आणि तिसरं आपलं भारत देश. तर हे ग्रीन हाऊस गॅस कमी करण्यासाठी UNFCCने सांगितलेलं आहे. आता क्योटो प्रोटोकॉल इथं जे आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी जे काय ॲग्रीमेंट केलेलं आहे त्याच्यातसुद्धा पुन्हा 2 एक्सटेंड केलेले भाग. एक आहे क्योटो आणि दुसरा आहे दोहा. कतार देशातील दोहा या नगरामध्ये ॲग्रीमेंट झालेलं आहे. त्याच्यानंतर हे पॅरिस ॲग्रीमेंट म्हणून येतात. पॅरिस फ्रान्स देशामध्ये पॅरिस म्हणून एक नगर आहे. तिथं एक ॲग्रीमेंट झालेली आहे. अनेक राष्ट्र मिळून ग्रीन हाऊस गॅसेस कंट्रोल करण्यासाठी, ग्रीन हाऊस गॅसेस व्हॅनिश करण्यासाठी, ग्रीन हाऊस गॅस रिड्यूस करण्यासाठी, ग्रीन हाऊस गॅसवरती बॅन आणण्यासाठी हे एक ॲग्रीमेंट झालेलं 2015 रोजी. ग्रीन हाऊस गॅस मिटिगेशन, ॲडॅप्टेशन अँड फायनान्स. त्याच्यानंतर क्योटो प्रोटोकॉल. हे जे क्योटो प्रोटोकॉल आहे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे हे 6 ग्रीन हाऊस गॅसेस. हे नेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळं परफेक्ट लक्षात ठेवा. तुम्हाला असं विचारतात 6 ग्रीन हाऊस गॅस कोणते आहेत? तर CO2ला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो. CO2. कार्बन ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड पुस्तकमध्ये काय लिहिलं? मला पण लक्षात येत नाही हो. आता काय सगळं डोकं भेटलेलं. कार्बन
कार्बन डायऑक्साईड, हो करेक्ट, कार्बन डायऑक्साईड, कारण 2 म्हणजे डाय ना, डाय, कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड. त्याच्यानंतर मिथेन CH4, मिथेन CH4. एकदा प्रश्न असा विचारला होता का मिथेन हे काय आहे? ग्रीन हाऊस गॅस आहे. मिथेनचा एकदा प्रॉपर्टीज विचारले होते. N2O नायट्रस ऑक्साईड, हायड्रोफ्लोरोकार्बन HFC, जे आपलं फ्रीजमधून येणारे हे वायू आहे हायड्रोफ्लोरोकार्बन्स, फ्लोरोकार्बन PHC, आणि SF6 सल्फर हेक्झा म्हणजे 6 सल्फर हेक्झा फ्लोराईड. हे नाव 6 ग्रीन हाऊस गॅसेसचं नावं आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर नवीन कन्सेप्ट आहे ISA, इंटरनॅशनल सोलार अलायन्स, इंटरनॅशनल सोलार अलायन्स, जागतिक सौर संघटना. ही एक संघटना आहे. खरं तर हे संघटना व्हावं म्हणून आपलं नरेंद्र मोदी साहेबांनी साऊथ आफ्रिकेला गेले होते. तिथं सन ऑफ सन्स म्हणून त्यांनी उल्लेख केला. म्हणजे सूर्यांच्या किरण ज्या देशावरती जास्त पडतो अशा सर्व देश एकत्रित येऊन सूर्यांचा उष्णतामान घेऊन त्याच्यावरनं आपण फायदा घेतला पाहिजे म्हणून एक संघटना निर्माण केली, सोलार अलायन्स म्हणून. कधी 2015 रोजी. त्याचा हेड ऑफिस आहे फ्रान्समधला पॅरिस. आणि आता सध्या आपण भारत देशातील गुरुग्राम येथे ISAचं पण ऑफिस आहे. हे महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. म्हणजे कोणाच्या नेतृत्वाने IAS सुरू झाली? नरेंद्र मोदींचा. आता ह्याचं फुल फॉर्म बघा, IASPA, इंटरनॅशनल एजन्सी फॉर सोलार पॉलिसी अँड अडॅप्टेशन. इंटरनॅशनल एजन्सी फॉर सोलार पॉलिसी अँड ॲप्लिकेशन अशी त्याचं फुल फॉर्म आहे. आता भारत देशात वॉटर ॲक्ट, जल कायदा 1974 रोजी जल कायदा वॉटर ॲक्ट केलेले आहे. आणि त्याच्यानंतर एअर ॲक्ट, प्रदूषण होऊ नये म्हणून एअर ॲक्ट केलेलं आहे 1981. त्याच्यानंतर आपलं भारत देशात एक संस्था आहे NISE, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जी. सो अतिशय खूप आणि टू दी पॉईंट त्याचा मी अर्थ सांगितलेला आहे. एवढं तरी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, बोर्डवर लिहिलेले पॉईंट्स तुम्ही लिहून काढा. नमस्कार.